श्रद्धा आणि संस्कारांचा संगम. श्री गुरुदेव दत्त दिगंबर महाराज प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न. गुरुनामाच्या नामस्मरणाने दुमदुमली श्री गुरुदेव कॉलनी. सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक परिसरातील श्री गुरुदेव कॉलनीमध्ये अवधूत चिंतन सद्गुरू श्री गुरुदेव दत्त दिगंबर महाराज यांच्या पावन मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत मंगल, श्रद्धामय व भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिनांक 5 फेब्रुवारी व 6 फेब्रुवारी या सलग 2 दिवस चाललेल्या या दिव्य सोहळ्यात वैदिक परंपरेनुसार गौरी मंत्री पूजन, गुणवाचन, वास्तुमंडल पूजन, रुद्रपूजन, योगिनी पूजन, मातृका पूजन, क्षेत्रपाल पूजन, भद्रमंडल पूजन, होम हवन आदी विधी विधिवत पार पडले. मूर्तीची भव्य शोभायात्रा, अभिषेक व प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. यावेळी भाविकांच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू तर मुखी गुरुनाम होते. त्यानंतर नैवेद्य, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या पावन सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरू चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला. प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहून सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेऊन या धार्मिक कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या पावन कार्यासाठी सोलट परिवार व गायकवाड परिवार यांनी तन मन धनाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला. जय गुरुदेव दत्त. आज दिनांक 6/2/2026 रोजी आपण आज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहोत. तर त्यासाठी काल आणि आज 2 दिवस आपण विधी केलेले आहे आणि आजचा पण विधी चालू आहे. तर ज्या पारंपरिक पद्धतीने किंवा जी काही रूढी परंपरा आली किंवा जे काय पूजासाठी करतात, जे सर्व विधी आपण इथे पूर्ण करत आहोत. तर काय झालं होतं की 4 ते 5 वर्षापूर्वी आमच्या इथे औदुंबराचे झाड आले होते. तर काय केलं घरच्यांनी तर 4 ते 5 आम्ही त्याला रोज संध्याकाळी दिवा लावायचो. मग आत्ताची जी दत्तची झाली होती मागच्या वर्षी, आम्ही महाप्रसाद पण केला होता छोटासा. नंतर ठरवलं की आपण या ठिकाणी काहीतरी आम्हाला आवड प्रचिती आली. मग ठरवलं की काहीतरी आपण छोटंसं असं सुंदर असं एक छान दत्तगुरूसाठी मंदिर उभारू असं. मग त्यानंतर असं करता करता छोटं होतं आम्ही असं छान सुंदर असं मंदिर उभारलेलं आहे. तर आज त्यासाठी आम्ही दत्तगुरूची प्राणप्रतिष्ठा करत आहोत. तर सोलट कुटुंबाच्या वतीने आज हे जे आम्ही मंदिर उभारतोय, तर ते आमच्या भागामध्ये बरोबर एक प्रसन्न वातावरण, असं भक्तिमय वातावरण तयार होईल. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.